नमस्कार. नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. किचनमधून काही अशा प्रकारे व्ह्यू दिसतो बाहेरचा. हा व्हिडिओ मी सकाळी शूट करत आहे. खूप छान व्ह्यू वाटतो इथून पाहायला. हा सकाळची कामं आवरायला घेतली आणि सकाळी उठल्याप्रमाणे झाडू मारायला घेतला आणि सर्व झाडू व्यवस्थित मारून घेतला. आज रविवारचा दिवस होता, सो सर्व व्यवस्थित क्लिनिंग करून घेतलं. त्यानंतर बाहेरचं देखील व्यवस्थित सर्व काही क्लीन करून घेतलं, झाडून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली. यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती, सरस्वती मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती आहे. देवपूजा केली आणि इथं तुम्ही पाहू शकता, हे आहे आमचं तुळशी वृंदावन. तुळशीच्या रोपाला पाणी घालून हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि इकडे गॅसवर चहा ठेवला. चहा उकळत होता तोपर्यंत इकडे दूध गरम करायला ठेवलं होतं. दूध गरम होत होतं. यानंतर आम्ही गरम चहा घेतला आणि बाहेर खूप छान कोवळं असं ऊन पडलेलं होतं. बाहेर आवाज येत आहे, चिमण्यांचा खूप आवाज येत होता बाहेर. लहान मुलंही खाली खेळत आहेत, त्यामुळे आवाज येत आहे जास्त. इकडं मी उपमा तयार करायचा होता, यासाठी रवा भाजून घेतला. रवा व्यवस्थित भाजून होईपर्यंत इकडे कांदा, त्याप्रमाणे शेंगदाण्याचे काप, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आणि उपमा बनवण्यासाठी घेतला. इकडं कांदा मिरची व्यवस्थित भाजून झाली. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, पाणी टाकून रवा टाकून उपमा ठेवून दिला आणि यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर इथं जरा गॅलरीमधलं क्लिनिंग करून घेतलं. क्लिनिंग तसं तर रोजच होतं, पण आज रविवार असल्यामुळे जरा डीपमध्ये क्लिनिंग केलं. पाहू शकता इकडेही जरा कपडे वगैरे पडले होते, तर मेसअप झालेलं होतं, ते व्यवस्थित करून घेतलं. आज रविवारचा दिवस असल्यामुळे भाजी चपाती न करता वडापाव करण्याचा बेत ठरला. इकडं बटाटे शिजत घातले आणि त्यानंतर बटाटे शिजेपर्यंत इकडे मिरची, कोथिंबीर, मीठ आणि त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि जिरं टाकून व्यवस्थित ते मिक्सरला बारीक करून घेतलं. इकडं बटाटे तोपर्यंत शिजून झालेले होते, ते बटाटे व्यवस्थित चुरून घेतले आणि तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी टाकून केलेलं मिश्रण व्यवस्थित भाजून घेतलं आणि तो बटाटा व्यवस्थित परतून त्याचे असे वडे तयार केले. वडापावचे वडे तयार झाल्यानंतर ते तळून घेतले आणि काही अशा प्रकारे आमचा वडापाव तयार झालेला आहे. याचा ऑलरेडी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.